युती संदर्भातला निर्णय आम्ही दोघे घेऊ, तिसऱ्याची गरज नाही, असं अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। इतकंच नाही तर युती संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी-शर्ती नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत। दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत। मी नंतरच असं म्हणालो की आता पहिल्याच्या काळात की ते एकत्र आले आहेत, आता पाहूया पुढे युती होते का। नंतर ते आता युतीत ते घरी गेले वगैरे, आणि नंतर मी म्हणालो बहुधा मी मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते। आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे। मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल। दरम्यान ठाकरे बंधूंच्या या कदाचित होणाऱ्या युती संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया। त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सोबत होते, आता महाविकास आघाडी काही त्याची किंमत राहिलेली नाही। आता जे राज ठाकरे त्यांच्या सोबत आहेत, पण मी कालच म्हणालो की त्यांना स्वतःवरच विश्वास नाही। दोन दगडावर पाय ठेवण्याचं काम ते करतायत, त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवल्यानंतर म्हणजे काय धरावं काय सोडावं हे त्यांना कळत नाही। त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे, त्यामुळे त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं। त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवलेला माणूस खड्ड्यात पडतो, हे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवून देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।